मला वाटतं गेली 10 वर्ष हे करताय नाही का, तर ते जुनी जी आपली संतवाणी आहे त्याला तुम्ही एक आधुनिक ताल दिलेला आहे. तर ही जी प्रेरणा ही मिळाली कुठून आणि तुमचा प्रवास कसा झाला? ओके. सो 10 वर्षांपूर्वी म्हणजे मी, दुष्यंत आणि विराज आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. KC महाविद्यालय सगळ्यांना माहिती असेल, चर्चगेटला. तर कॉलेजमध्ये असताना आम्ही कसं अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त होतो. म्हणजे कुठल्या? डान्स आणि म्युझिक, बाकीच्या म्हणजे चांगल्याच गोष्टींमध्ये. ओके. सो तेव्हा इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन खूप व्हायच्या. सो तिथे जाऊन आम्ही पार्टिसिपेट करायचो आणि म्युझिकमध्ये, डान्समध्ये आमचं पार्टिसिपेशन असायचं. सो घरात अभंग आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. विराजच्या घरात पण, इव्हन प्रतीशच्या घरात, अजयच्या घरात, सगळ्यात. बेसिकली महाराष्ट्रीयन फॅमिली आणि अभंग नाही ऐकणार असं होणार नाही. सो तो इम्पॅक्ट असतोच अभंगांचा. आणि त्यानंतर एक कॉम्पिटिशन होती 2014ला, लोकल साऊथ मुंबईमध्ये कॉम्पिटिशन होती. सो तिथे एक बँड कॉम्पिटिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचं ठरवलं. आणि तर आता करणार काय, खूप सारा मराठी क्राऊड आहे आणि बॉलिवूड वगैरे तर सगळेच करणार, हिंदी गाणी वगैरे. मग आम्ही डिसाईड केलं आपण अभंग जे ऐकत आलो आहोत ते थोडे रिक्रिएट करायचा प्रयत्न करूया. आणि ते 2 अभंग कंपोज केले तेव्हा आणि आम्ही परफॉर्म केला आणि ती कॉम्पिटिशन जिंकलो. आणि तेव्हापासून जर बोलायला गेलं की आम्हाला असं डोक्यात आलं की आपण प्रोफेशनली काहीतरी केलं पाहिजे. कारण आजच्या पिढीला जर अभंग ऐकवायचे असतील तर ते गिटार्स, ड्रम्स ह्यासोबत ऐकवलं तर त्यांना ते लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतील. सो आता ऐकूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावर ठेवूनिया ठेवूनिया, करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप तेची रूप, आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. वा, थँक्यू. सुंदर ते ध्यान हा तुकारामांचा अभंग आहे, ज्यात त्यांनी विठ्ठलाचं वर्णन केलंय. खूप बेसिक असे त्याचे लिरिक्स आणि कळतं की ते विठ्ठलाचं वर्णन आहे. सो ती विठ्ठलाची मूर्ती जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे मूर्ती समोर नसताना जेव्हा डोळे बंद करून येते, तेव्हा ज्या भावना असतात त्या म्युझिक थ्रू आम्ही देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. 2015चा पाडवा, गिरगावातला पाडवा म्हणजे खूपच मोठं सेलिब्रेशन असतं तिथे. आणि तिथे आम्ही पहिला ऑफिशियल लाईव्ह शो परफॉर्म केलं गिरगावच्या पाडव्यामध्ये, जेव्हा आम्ही साधारणतः 10 अभंग कंपोज केलेले. आणि फक्त कंपोज नाही केलेले, त्यांचा अर्थ पण समजून घेऊन कंपोज करून ते आम्ही निरूपण करायचो की या अभंगांमध्ये संतांना काय सांगायचं असेल. सो असा तो परफॉर्मन्स आम्ही 1.5 तासाचा परफॉर्मन्स सेट केलेला.
जो लोकांना इतका आवडला की वन्स मोर करून तो 3.5 तास आम्ही परफॉर्म केला गिरगावच्या पाडव्याच्या रॅलीमध्ये. आणि तेव्हापासून मग लोकांना म्हणजे लोक ओळखायला लागले की अभंग रिपोज नावाचा एक बँड आहे जो संतांचे अभंग गातो. तर अशी आमची थोडी इंटरेस्टिंग सुरुवात होती. अजून मी ऍड करू इच्छितो म्हणजे जेव्हा सुरुवात सुद्धा केली तेव्हा एक एरा होता, म्हणजे अगोदरपासून पॉप म्युझिक खूप असायचं आणि आपल्यासाठी पॉप म्युझिक म्हणजे प्रल्हाद शिंदे आणि लता मंगेशकर म्हणजे यांचे सॉंग्स जे आपण भजन आणि याच्यात ऐकले. तर आम्ही म्हणजे एकत्र म्युझिक सुद्धा ऐकायचं होतं. तेव्हा कोक स्टुडिओ नावाचं एक चॅनल खूप फेमस होतं, म्हणजे तेव्हा अपकमिंग होतं ते आणि त्यात खूप फोक म्युझिक असायची. आणि एक गोष्ट जी आम्ही ऑब्झर्व केली दोघांनी कलेक्टिव्हली की मराठी यात म्युझिकच नाही म्हणजे सगळ्या रिजनचं आहे. आणि कारण महाराष्ट्रात बेसिकली सिनेमा म्युझिक इतकंच लोकांना माहीत होतं आणि इंडिपेंडंट म्युझिक लोकांना माहीतच नव्हतं की असा एक बँड किंवा अशी एक कल्पना जी पाश्चात्य संगीत घेऊन आणि दोघांचं एक फ्युजन करून ते घेऊन येतील. मग हा तो म्हणजे त्याचा मूळ विचार आहे जो कोर आम्ही लोकांनी नंतर शोधला की येस वी लिव्ह फॉर दिस. मग तुम्ही त्याला असा एखादा पहिले अभंग निवडता आणि मग त्याला पॉप किंवा रॉक असं त्याचं कंपोजिशन त्याला म्युझिक देताना तर पहिला असा कुठला की नाही हा अभंग याच्यात बसेल असा पहिला कुठला होता? ओके, ॲक्च्युली कसं होतं ते कंपोजिशनची मी आता थोडी प्रोसेस सांगतो जी आम्ही कुठेच सांगितली नाही आहे. तर कसं होतं की आम्ही एखादा अभंग त्याचा अर्थ आधी सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपण एक निवडूया कुठला तरी आणि तुम्ही तिघं ती प्रोसेस एकेकाने सांगा की आधी हा निवडूया. निवडतं कोण पहिलं? निवडायचं ऍक्च्युली कसं आहे ना, सगळे आपापल्या परीने घरी अभ्यास करतात सगळ्या गोष्टींचा. असं नाही की रोज सकाळी उठून आम्ही हे करत असतो, पण कुठे एखाद्या ठिकाणी काही अभंग केला किंवा कुठे काही रेफरन्स ऐकला मग त्याबद्दल आम्ही जाऊन इंटरनेटवर बघतो. मग त्याच्यानंतर त्याचा अर्थ, जसा आता आम्ही मध्ये संत चोखामेळ्यांचे बरेच अभंग आहेत जे गुगलवर कुठेच अवेलेबल नाही आहेत, पण आमचा एक मित्र आहे कौस्तुभ, त्याच्या बाबांनी आम्हाला ते सगळे त्यांच्याकडे लिहिलेले होते, तर ते आम्हाला सगळे दिले आणि आम्ही ते कंपोज करायला सुरुवात केली. पण संत चोखामेळ्यांचे अभंग मग त्यांचे पूर्ण वेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, तर त्या प्रकारचं म्युझिक त्यांना बनवणं. तर ही एक अशी एक प्रोसेस असते जी आम्ही फॉलो करतो की पहिला अभंग बघा, घेऊन या, मग आपण 6 जण बसूया, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याला कुठल्या टाईपच्या जॉनरमध्ये घेऊन जायचं. एक एक्झाम्पल घेऊया. पहिला कुठला अभंग तुम्ही कंपोज केला आणि त्याचं निरूपण काय होतं आणि त्याचं मग तुम्ही ठरवलं कसं की मी हे पॉप देणार, रॉक देणार? मुळात प्रत्येक अभंगाची तीच ब्युटी आहे. जसं एक ऐसे कैसे झाले बंधू म्हणून तुकारामांनी लिहिलं की बंधुगिरी करणारे बरीच माणसं असतात, त्यांच्याबरोबर कसं असतं किंवा त्यांची संगत आपल्याला कशी नको. तर त्यात एक राग आहे एका प्रकारचा. सो तो अभंग बंधू ऐसे कैसे झाले बंधू आम्ही रॉक जॉनरमध्ये, डेथ मेटल नावाचा जॉनर आहे ज्यात तुमचं अग्रेशन बाहेर निघतं बेसिकली. सो तशा प्रकारे आम्ही ते वेगवेगळ्या जॉनर्समध्ये कंपोज करतो. असं ठरवत नाही की बाबा हा अभंग ह्याच्यातच करायचा आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.